शौर्याची देवता दुर्गा माता यांच्या चरणी वंदन करते. हिंदू राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्त्रोत परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या चरणी नमन करते. व्यासपीठावर उपस्थित हरिभक्त परायण मेटे महाराज, सद्गुरू नंदकुमार जाधवजी आणि उपस्थित सर्व संतांच्या चरणी चित्रसाष्टांग प्रणाम करून माझ्या विषयाला आरंभ करते. खरं तर इथं उपस्थित जेवढे सगळेजण आहेत हे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यामध्ये सक्रिय सहभागी आहेत. त्याच्यामुळे लव जिहाद हा विषय आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. पण त्याचे जे काही बारकावे आहेत तर ते बारकावे इथे मांडण्याचा प्रयत्न करते. आपल्यापैकी सगळ्यांनीच लव जिहाद ही समस्या ऐकली आहे. बरेच जण असे आहेत की ज्यांनी सोडवलेली आहे. कमलेश दादांचं उदाहरण सांगितलं की फुलंब्रीतल्या 6 पैकी 5 मुली त्यांनी सोडवून परत आणलेल्या आहेत. पण मग ही नेमकी समस्या काय आहे? आणि अजूनही म्हणजे आज इथं बसलेल्या सगळ्या पुरुषांना 100% लव जिहाद माहिती आहे. पण प्रश्न कुठे माहिती आहे? आपल्या घरातल्या महिलांना, युवतींना लव जिहाद माहिती आहे का? तर याचं उत्तर बरेचदा नाही असं दिसतं. तर मग नेमकं लव जिहाद ही समस्या काय आहे तर ते इथे मांडण्याचा प्रयत्न करते. खरं तर जेवढे पण पालक आहेत ना त्या सगळ्यांच्या मनामध्ये ही समस्या झाली की प्रत्येक घराघरात, गावागावात या लव जिहादमध्ये अडकलेल्या मुलींनी आमच्या सगळ्यांच्या पालकांच्या मनामध्ये एक चिंता, एक भय निर्माण केलं. खरं तर अशी परिस्थिती आहे की शाळा कॉलेजमध्ये मुलींना पाठवायचं की नाही इथपर्यंतची परिस्थिती आहे. मी सध्या नगर जिल्ह्यात आहे, तिथली परिस्थिती पण तशीच आहे आणि संभाजीनगर पण काय फार वेगळं आहे असं नाही. तर मग नेमकं हे षडयंत्र काय आहे तर ते इथे थोडक्यात आपल्या सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करते. हा आमचा जो देश आहे तर या देशामध्ये जर आपली परिस्थिती पाहिली तर आपला इतिहास फार गौरवशाली आहे. दादा तिची दुसरी स्लाइड आहे याच्या पुढची. म्हणजे आमचा इतिहास फारच गौरवशाली आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई असेल, ताराराणी असेल, दुर्गावती असेल, संत मीराबाई असतील, हा सगळाच गौरवशाली इतिहास आमचा आहे. ज्या भूमीमध्ये जगभरातली केवळ आणि केवळ एकमेव अशी भूमी आहे की जिथे स्त्रियांना समान हक्क नाहीये तर पूजनीय म्हणजे वंदनीय मानलेला आहे. तर अशी केवळ एकमेव असलेली आमची ही भारत भूमी आणि आमचा हिंदू धर्म. तर या परिस्थितीमध्ये हा लव जिहाद सुरू कधीपासून झाला? पुढच्या स्लाइडमध्ये. म्हणजे हे केवळ प्रेम प्रकरण असलं असतं ना तर प्रश्न नव्हता. प्रश्न आहे की हे आतंकवादाचं षडयंत्र आहे. म्हणजे याच्यामध्ये अडकलेल्या मुलींना आतंकवादी कारवायांमध्ये फसवलं जातं. जे काही उदाहरणं, जे काही मुद्दे इथे मांडणार आहेत त्यातला एकही मुद्दा बिना पुराव्याचा नाही. त्याच्यामुळे पूर्ण पुराव्यांसकट हा विषय इथं मांडण्याचा प्रयत्न करत आहे. हे आतंकवाद्यांचं षडयंत्र सुरू झालं. पुढची स्लाइड बघू. आज आमच्या देशामध्ये वेगवेगळे 18 प्रकारचे जिहाद आहेत. याच्यामध्ये लव जिहाद असेल, लँड जिहाद असेल, पॉप्युलेशन जिहाद असेल, फिल्म जिहाद असेल, बॉलिवूड जिहाद असेल, हॉटेल जिहाद असेल, असे वेगवेगळे 18 प्रकारचे जिहाद आहेत. या जिहादामधला सगळ्यात भयंकर आणि गंभीर जिहाद म्हणजे लव जिहाद आहे. पुढची स्लाइड. लव जिहाद म्हणजे फसव्या प्रेमाच्या, नुसतं प्रेम म्हणूच नाही, फसव्या म्हणजे ढोंगाच्या आधारामध्ये आपल्या मुलींना, केवळ मुलींनाच नव्हे विवाहित स्त्रियांना सुद्धा प्रेमाच्या जाळ्यात अडकवणं आणि त्यांचा उपयोग आतंकवादासाठी करणं यासाठी उभारलेलं हे षडयंत्र म्हणजे लव जिहाद. जिहाद म्हणजे जगावर इस्लामची स्थापना व्हावी, इस्लामची सत्ता प्रस्थापित व्हावी यासाठी इस्लामेतर जिथे जिथे भूमी आहे त्यांच्या विरोधात पुकारलेलं युद्ध म्हणजे जिहाद. याच्या मागचा उद्देश काय आहे तर उद्देश आपल्याला सगळ्यांना समोर दिसतोय की हिंदूंची जी वंशवृद्धी आहे तर ती थांबवली जावी. या प्रत्येक मुलीकडनं जी अपत्य म्हणजे मुलं जन्माला येतात या मुलांचा उपयोग इस्लामी वंशवृद्धीसाठी व्हावा. तेवढ्यावरच नाही तर यांनाच किमान प्रत्येक मुलीकडनं 4 मुलं जन्माला घालायची. यांचा उपयोग ती मुलगी आणि
वाढल्या आणि मग या षडयंत्राची सुरुवात तेव्हापासून झालेली. याच्यातनं त्यांना लाभ काय होतो? तर याच्यामधून जी अश्लील छायाचित्र मुलींची किंवा महिलांची मिळवली जातात तर यांचा गैरवापर करून त्यांना त्याच्यामधून माध्यमातून ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसा उकळला जातो. ही रक्कम खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या रकमेचा उपयोग ते कशासाठी करतात तर आतंकवादी कारवायांसाठी करतात. विवाहित स्त्रियांसाठी तर त्यांनी एक कोडवर्ड वापरलाय, ATM. दिसतंय? विवाहित स्त्रियांना ब्लॅकमेल करायचं, त्यांचे व्हिडिओ बनवायचे आणि त्यांच्याशी त्यांना निकाह करायचा नसतो. यांना इथून त्यांना न्यायचं नसतं. यांचा बहुतांशी उपयोग ते ATM कार्ड सारखा करतात. कधीही पैसा लागला तर या विवाहित महिलांना ब्लॅकमेल करा, त्यांच्याकडून पैसा उकळा, अशा प्रकारचं ते षडयंत्र आहे. वेश्या व्यवसायामध्ये यातल्या बऱ्याच मुलींना उपयोगी केलं जातं. याचा रेट थोड्या वेळात सांगणार आहे. आखाती देशांमध्ये म्हणजे अरब देशांमध्ये या मुलींची विक्री होते, आजही होते. म्हणजे जेव्हा आपल्या सर्वांना त्या गजनी हे स्थळ माहिती आहे, या गजनीच्या चौकामध्ये हिंदूंच्या स्त्रिया विकल्या जायच्या. आजही त्या चौकामध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे, बहारे हिंदुस्तान लीलामे 2 दिनार. म्हणजे 2 दिनारमध्ये हिंदुस्तानच्या सुंदर स्त्रिया विकत मिळतील असं वाक्य त्या गजनीच्या चौकामध्ये लिहिलेलं आहे. आणि आजही असाच रेट लावून आमच्या हिंदू मुली, हिंदू स्त्रिया या विकल्या जातात. त्याचं उदाहरण म्हणजे पुढची स्लाइड. हे जे डाव्या बाजूला दिसतंय तर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांनी अनेक वर्षांपूर्वी 2007-08च्या दरम्यान काढलेलं हे पोस्टर आहे. थोडंसं दिसतंय ना साधारण, मी थोडं मजकूर वाचून दाखवते. याच्यामध्ये लव्ह इज नॉट अ क्राईम अँड जिहाद इज अल्लाज वर्क अशा मथळ्याखाली त्यांनी हे पोस्टर प्रकाशित केलं. याच्यामध्ये त्यांनी रेट लावलाय. हा 2007चा रेट आहे. हिंदू ब्राह्मण मुलगी 5 लाख, हिंदू क्षत्रिय मराठा समाज 4.5 लाख, हिंदू OBC SC ST 2 लाख, जैन मुलगी 3 लाख, गुजराती ब्राह्मण 6 लाख. सगळ्यात जास्त रेट शीख पंजाबी मुलीचा आहे. एका पंजाबी मुलीला फसवायचे 7 लाख रुपये. हा रेट 2007 सालचा सांगते, म्हणजे पुराव्यांसकट सांगते, बिना पुरावा नाही सांगत आहे. त्याच्या बाजूला आपल्या संभाजीनगरमध्ये काढलेला हा फतवा आहे, 200 रुपये हिंदू मुलींना पाठवा. हे माहिती जी पत्रक आलेलं होतं हे साधारण 2008 आणि 2009च्या दरम्यान हे इथल्या परिसरामध्ये प्रसिद्ध झालं होतं. पुढची स्लाइड बघूया. ही बातमी आहे, म्हणजे अश्लील व्हिडिओ हे ना महाराष्ट्रच नाही, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या सगळ्या भागांमध्ये फेसबुक, व्हॉट्सअप या माध्यमामध्ये आज आपल्या सगळ्या महिला सुद्धा अग्रेसर आहेत. आपण सर्रास आपले फोटो टाकतो, स्टेटस टाकतो. सणांच्या वेळेमध्ये फेसबुकवर सुद्धा आपण स्वतःचे चित्र वापरतो. या चित्रांचा उपयोग करून अश्लील व्हिडिओ बनवले जातात आणि याचा परिणाम अनेक महिलांना, मुलींना भोगावा लागलेला, अक्षरशः आत्महत्या करण्यापर्यंत प्रकरण केलेलं आहे. याचा ते उपयोग करतात, आपल्या मुलींकडे लैंगिक शोषण या माध्यमातून करतात. जर तुम्ही त्यांच्या इच्छा पूर्ण नाही केल्या तर मग पुढे त्यांना धमकी दिली जाते की तुमची ही जी छायाचित्र आहेत तर ती व्हायरल केली जाते. पुढचं बघूया. एकट्या अकोल्यामधलं उदाहरण आहे. 850 मुलींनी या लव्ह जिहादमध्ये आपलं सर्वस्व गमावलंय. ही आत्ताची बातमी नाहीये, 4-5 वर्ष झालेले. म्हणजे विचार करा, काही महिन्यांमध्ये जर अकोल्यासारख्या एका छोट्या जिल्ह्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घटना होत असतील तर तुम्ही आम्ही काय विचार करायचा. हे जे रेड कार्ड आहे ना, या रेड कार्ड मध्ये आपण जर पाहिलं तर याच्यामधलं म्हणजे नगरचंच एक उदाहरण सांगते, आमच्या जिल्ह्यातलं. या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध मारवाडी समाजातली मुलगी लव्ह जिहादमध्ये फसली. त्या मुलीला आपल्याच घरी परत आणण्यासाठी किती रुपये द्यावे लागले असतील कोणी विचार? 2 लाख, 10 लाख, 75 लाख रुपये, 53 लाख रुपये कॅश आणि 25 लाखाचं दुकान. हे उदाहरण अमरावतीमध्ये सांगितलं तर ते म्हणतात तुम्ही 75 लाख म्हणता, इथे 1 कोटी दिले. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा निधी ह्या आपल्या मुलींचाच, आपल्या मुलींनाच आपल्याच घरी परत आणण्यासाठी एवढा द्यावा लागतो. पुढची स्लाइड बघूया. काही उदाहरणं आपण फास्टमध्ये बघणार आहोत. आपण केरळमधले जे काँग्रेसचे
मुख्यमंत्री होते ओमन चंडी, यांनी स्वतः हे कबूल केलं होतं की लव जिहाद आहे. आणि हे दुसरं उदाहरण आहे की कशा प्रकारे मुलींचे चेहरे दगडाने मारून पूर्ण त्या मुलींना नष्ट करण्याचा, मारण्याचा प्रयत्न केला गेला. पुढचं बघूया. याच्या उलट हिजाब डे, तुम्हाला आठवत असेल एक 2-3 वर्षांपूर्वीची घटना आहे. नागपूर मधला हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. हिजाब नगर जिल्ह्यातले असे अनेक तालुके आहेत की त्या तालुक्यामधले मुलींना शाळेत पाठवणंच बंद केलं. हे श्रीरामपूर मधलं उदाहरण आहे. हे उदाहरण कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. ही मुलगी जवळजवळ 3 महिन्यांनी धुळ्यात सापडली. 16 वर्षाची मुलगी आहे. परिस्थिती कशी आहे ना, म्हणजे शाळा कॉलेजच्या मुली, महिला आता त्यांनी सुरुवात केली आहे 14.5 म्हणजे 14 ते 18 वर्ष वयोगटातल्या मायनर ज्या अल्पवयीन मुली असतात त्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवायच्या. या मुली अक्षरशः एकेका आठवड्यात 4-4, 5-5 प्रकरणं घडलेली आहेत. चांदासारखं छोटंसं गाव आहे, एक मुलगा 4 मुलींना फसवतो. हे सगळे लेटेस्ट उदाहरण आहेत, म्हणजे खूप जुनी आहेत असं पण नाही. पुढचं बघू. या लव जिहादमध्ये जेव्हा मुली जातात, आपल्यापैकी बऱ्याच जणांना विश्वास नसेल, पण वशीकरण शब्द ऐकला. आम्ही स्वतः सुद्धा, म्हणजे मी मुंबईत राहिले, माझा स्वतः सुरुवातीला कधी विश्वास नव्हता, पण जेव्हा मी अनुभव पाहिले तेव्हा काय लक्षात आलं की वशीकरण असतं. आणि या वशीकरणाचा उपयोग करून या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवलं जातं. गंडे, दोरे, ताई किंवा मुलींना काहीतरी खायला देऊन ते सुरमा हल्ली मुली लावतात. अशी उदाहरणं आहेत. जळगाव मधलं एक उदाहरण आहे, चोपडा तालुक्यातलं. ती मुलगी वर्षभर घरात नमाज पडत होती आणि खूप अस्खलित उर्दूत बोलत होती. ती कुठल्या उर्दूच्या क्लासला गेली नाही, त्या मुलाशी प्रत्यक्ष भेटलेली आहे आणि त्याने शिकवलं असं पण नाही, पण केवळ वशीकरणाचा उपयोग करून त्या मुलीला उर्दू यायला लागलं होतं. तर खाद्यपदार्थ, भेट कार्ड किंवा कोल्ड्रिंक्स या माध्यमातून वशीकरण केलं जातं. पुढचा भाग बघूया. खरं तर सांगू का, हे होण्यामागे म्हणजे वशीकरण जर थांबवायचं असेल तर आपल्याकडे गोमातेचं जे देशी गाईचं गोमूत्र आहे तेच खरं तर एवढं प्रभावी आहे. नुसतं त्या गोमूत्राचा उपयोग जर घराघरात नियमित होत असेल ना तर वशीकरणामध्ये कोणतीच मुलगी अडकणार. पण दुर्दैव असं आहे की आमच्या घराघरामध्ये देशी गाईचं गोमूत्र वापरलं जातं का? हनुमान चालीसा म्हटली जाते का? मारुतीरायांमध्ये एवढी शक्ती आहे तर किती पण असू देऊ दे ना, समोर तर नष्ट होणारच आहे. पण आज आमच्या मुलींना हनुमान चालीसा येत तरी असते का? मग तो देव आपलं तिचं रक्षण का करेल? हा प्रश्न आपल्या सगळ्यांनीच आपल्या बहिणींना सांगायला पाहिजे. आणि हे उपाय जे आहेत वशीकरण रोखण्यासाठी, कारण तुमच्यापैकी बरेच जण असे आहेत की जे या प्रकरणांमध्ये मुलींना समजावायला जातात. बरेचदा असं होतं की काही मुली ऐकतच नाही. तर मग हे कशामुळे होतं? तर वशीकरणामुळे होतं. पुढचं एक उदाहरण बघूया. हे समोर घडलेलं उदाहरण आहे. आपल्याच एका कार्यक्रमाच्या जवळ एका मैदानामध्ये काही हिंदुत्वनिष्ठ मुलांना हे झाड आहे त्याला लावलेला तावीज दिसतोय. पुढचं बघूया. हे थोडं तिरकं आहे. त्या मुलीचं नाव लिहिलंय मध्ये अंजली आणि बाजूला वसी, चारही बाजूला नाव आहे. त्या तावीज मध्ये हा कागद होता. रात्रीच्या वेळेमध्ये जेव्हा शेकोटी असते ना, धगधगती शेकोटी, तर हा तावीज आणि हा कागद जळायला किती वेळ लागला असेल? 1 तास. पूर्ण 1 तास नुसता साधा कागद आहे ना, हा कागद आणि तावीज जळायला लागला. याच्यावरून वशीकरण किती प्रभावी असतं आणि त्याचा परिणामामुळे बऱ्याच मुली लक्षातच येत नाही की त्यांना नेमकं काय करायचंय. त्यांची पूर्ण बुद्धी भ्रष्ट होते. तर मग हे वशीकरणाची जी समस्या आहे ती आपण सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे. याची एक सिस्टीम आहे, व्यवस्थेमध्ये त्यांनी कार्यपद्धत लावलेली आहे. काय आहे तर शाळा कॉलेजमध्ये आजूबाजूला जिथे जिथे मुलींचा महिलांचा संपर्क येईल तिथे तिथे हेच लोक दिसतात. बरोबर आहे. मोबाईल रिचार्ज करणारे, रिक्षावाले, शाळेची पुस्तकं विकणारे, सिम कार्ड विकणारे. तर या माध्यमातून ते मुलींशी, महिलांशी सुद्धा संपर्क असाच करतात. म्हणजे इतका चांगला आणि प्रभावी संपर्क असतो की मुलगी सहज, अरे आता काही वाईट नाही, हे सर्रास त्यांच्या मनामध्ये येतं. काय होतं, एखादं सगळ्याच काही तसे नसतात या विचाराने मुली सर्रास त्यांच्याकडे वस्तू घ्यायला जातात आणि मग ओळखीचं रूपांतर प्रेमाच्या जाळ्यामध्ये होतं. याच्यानंतर इंटरनेट, फेसबुक, शादी.com यांच्या माध्यमातून सुद्धा अशा प्रकारचं लव जिहादमध्ये फसवण्याचं षडयंत्र असतं. हे मुलं दिसायला तर आपल्या मुलांसारखे दिसतात. हल्ली तर बरेच युवक कलावा घालून पण तयार असतात. नवरात्रीमध्ये आपण पाहिलं असेल, आपण आय कार्ड वगैरे सुरू केलं ना, तर तसं बऱ्याच जणांनी कलावा घालायला पण सुरुवात केली. तर मग हे अशा प्रकारे सिस्टमॅटिकली आपल्या मुलींना फसवायचं
स्लाइड बघूया. याचा परिणाम होतो की या मुली आपण जेव्हा कोणी भेटायला जातात त्या मुलीला समजवायला जातात की त्या बदलत नाही, त्या प्रतिसाद देत नाही आणि परत म्हणजे एकदा जरी तुम्ही त्या मुलीला आणलं तरी सुद्धा ती परत जाण्याची शक्यता असते. तर मग याचा परिणाम असा होतो, इतकं ते बारीक प्लॅनिंग करतात ना, त्या मुलीवर अत्याचार करतात, तिची विक्री करतात. तर या मुलींना आपल्याला काय सांगायचंय पुढचे बघूया. त्या मुलींना ना या काही गोष्टी सांगण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. त्यातला पहिला भाग काय आहे, तर त्या मुलीला सांगायचंय की तू जर इस्लाम स्वीकारलास तर तुला कोणत्याही संपत्तीमध्ये अधिकार मिळत नाही. दुसरा, नवरा कधी पण तलाक देऊ शकतो. तिसरा भाग आहे, समजा 3 बायका आधीच असतील तर अजून चौथीची भर होते. तर त्याचबरोबर हिंदूंमध्ये विवाह कायदा नाहीये. त्यांच्याकडे असला तरी त्यांना कोणत्याच संपत्तीमध्ये प्रॉपर्टीत त्या महिलेला किंवा त्या महिलेच्या मुलाला हक्क मिळत नाही. या सगळ्या कायदेशीर गोष्टी आपण त्यांना समजावून सांगायला पाहिजे. आणि दुसरं, घटस्फोटानंतर इस्लामच्या अनुषंगाने किंवा त्यांच्या नियमाप्रमाणे पोटगी मिळत नाही. आणि चौथा शेवटचा मुद्दा म्हणजे 24 तास बुरख्यामध्ये राहावं लागतं. या परिणामांची आपल्याला त्या मुलींना जाणीव करून द्यायची, त्यांना समजवायचे. या संदर्भातलं आपलं लव जिहाद या नावाचा एक ग्रंथ सुद्धा आपण प्रकाशित केलेला आहे. पुढची स्लाइड. या ग्रंथाची मागणी स्वागत लक्षात करा. हा ग्रंथ आता ऍक्च्युअली उपलब्ध नाहीये, पण मागणी अवश्य करा. आम्ही तुमच्यापर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करू. हे ऑनलाईन सुद्धा मिळतं. या माध्यमातून आवाहन करायचंय. पुढची स्लाइड. म्हणजे आपण सगळ्यांनी आता जेवढे जण आहोत, म्हणजे मुलांची युवकांची संख्या जास्त आहे, तर आपण सगळ्यांनी आपल्या घरी आपल्या बहिणीला, आपल्या बहिणीला, आपल्या आईला, आपल्या मावशीला सांगायचंय की ही जी हल्ली उत्सुक फॅशन आलेली आहे ना की फोटो काढा आणि अपलोड करा, तर ही आता आपल्याला थांबवायला पाहिजे. त्याच्या मागचं कारण सुद्धा आपण त्यांना समजावायचंय. फेसबुकमध्ये फ्रेंडशिप करताना सुद्धा बॅकग्राऊंड तपासून फ्रेंडशिप करा, हे आपल्याला त्यांना लक्षात आणून द्यायचंय. दुसरं काय आहे की म्हणजे फ्रेंड रिक्वेस्ट आपण सर्रास स्वीकारतो, तर असं न करता पूर्ण तपास करूनच आपण फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारायला पाहिजे. यामध्ये आपल्या सर्वांना, तुम्हा सर्वांना विचारायचंय की हा लव जिहाद रोखला पाहिजे असं आपल्या सगळ्यांना वाटतंय? मग इथून पुढे एकही मुलगी जर अन्य म्हणजे लव जिहाद मध्ये फसायला नको, तर सुरुवात आम्हाला आमच्यापासून करायची. आमच्या गावामध्ये, आमच्या समाजाचं, आमच्या परिसरामध्ये आपण लव जिहाद या विषयावरती व्याख्यानांचं आयोजन करू शकतो. या मुलींना लव जिहाद सांगण्यासाठी आपल्या समितीच्या अनेक कार्यकर्ते आहेत. तुमच्यापैकी ज्यांना हा विषय माहिती आहे तर ते पण हे व्याख्यानाच्या माध्यमातून ही जनजागृती करूया, कारण जनजागृती हे सगळ्यात मोठं आणि प्रभावी माध्यम आहे. या विषयावरती आपण वेगवेगळ्या ठिकाणी समाज प्रमुखांच्या बैठका घेऊ शकतो. त्यांच्या माध्यमातून आपण अन्य समाजातल्या मुलींना लव जिहाद रोखण्यासाठी जागृत करून सांगू शकतो. आणि जर आमच्या मुलींना आम्ही आमचा हिंदूंचा गौरवशाली इतिहास शिकवला तर कोणाची टाप नाही तिच्याकडे वाईट नजरेने, वाकड्या नजरेने बघायची. फक्त आम्हाला आमच्या धर्माचा गौरवशाली इतिहास तिच्या मनावर बिंबवता आला पाहिजे. हिंदू धर्माची जी प्राचीन परंपरा आहे ती आम्हाला तिला सांगता आली पाहिजे. एकदा का असं झालं ना तर मग पुढच्या ज्या घटना आहेत त्या लव जिहादच्या नसतील. तर जर लव जिहादी एखाद्या मुलीची छेड काढत असेल तर त्यांना कसं चोपून काढलं मुलींनी, अशा प्रकारच्या बातम्या आज समाजामध्ये पसरल्या. म्हणजे आता कॅन्डल मार्च खूप झाले नाही का, आता कॅन्डल मार्च खूप झाले. आता मुलींना, खरं तर मुलींना, महिलांना एवढ्या म्हणजे कायद्याच्या दृष्टीने पण आहे ना की संरक्षणासाठी जर स्वतःचा जीव वाचवताना, कुटुंबाचा जीव वाचवताना, धर्माचं रक्षण करताना समोरच्याची हत्या जरी झाली तरी कायदा त्या मुलींना सुरक्षा देत असतो. तर या गोष्टीचा आपण सगळ्यांनी